तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अनुभव तुमच्या आपल्या अनुभव येण्याकरता सांगितलेला आहे। जन्माला आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये माझ्या जन्माची सफलता मला आज खऱ्या अर्थाने प्राप्त झाली। जन्म आलो त्याचे आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने फळ झाले साचे। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मुद्दा आहे तो चिंतनीय आहे, चिंतन करायला भाग पाडणारा आहे। आजही संत वाङ्मय तुम्हाला डोकं खाजवायला भाग पाडतं। तुमची इच्छा असेल नसेल तरी सुद्धा विचार करायला भाग पाडतं। आजही आपण विचार करा, जगद्गुरु तुकाराम महाराजांना जीवनाची जन्माची सार्थकता कुठं वाटली आणि आम्हाला आमच्या जीवनाची जन्माची सार्थकता कुठं वाटते? कोणाला पैसा कमवण्यामध्ये सार्थकता वाटते, कोणाला पुत्रपौत्रादी उत्पन्न करण्यामध्ये सार्थकता वाटते, कोणाला एखादा विशेष आणि विशेष बंगला बांधण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते। एखाद्याला असं वाटतं की माझ्याकडे सुद्धा चांगल्यापैकी एकदम भारीपैकी एसी फोर व्हीलर कार असावी, त्याला कारमध्ये सार्थकता वाटते। कोणाला कशात सार्थकता वाटेल हे काही सांगता येत नाही, बरोबर? मग एखादा मनुष्य म्हणतो की मला माझ्या जीवनामध्ये एक तरी मोठा बंगला बांधायचा आहे। शहरातली गोष्ट सोडावं, खेड्यामध्ये सुद्धा बंगला बांधणं सोपं नाही। चांगला मोठा मजबूत तगडा VIP बंगला बांधायचा असेल तर खेड्यामध्ये सुद्धा आज 1 कोटी रुपयाच्या वर पैसा लागेल, बरोबर? मग आता बंगला बांधणं इतकं सोपं आहे का? त्यातल्या त्यात खेड्यात वास्तविक पंचदशीकारांनी या धनाच्या या संपत्तीच्या मागे अनर्थ सांगितलेले आहेत। स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदहा तथा भेदम वैरस्य संस्पर्धा व्यसनानीच 14 प्रकारचा अनर्थ या श्लोकात सांगितलेला आहे। अजून पुन्हा 3 विशेष मुद्दे सांगितले धनाच्या बाबतीमध्ये। अर्थाना मार्जने क्लेशस तथैव परिपालनम नाशे दुःखम वे दुःखम धिघर्तान क्लेशकारिणः। हे सर्व कळलं असेल ना? आता काही काही लोक असे मनातल्या मनात म्हणते बाबा बा म्हणू बरं काय, आणि त्यातल्या हे उपरणं आपल्याकडे 3 लोक वापरतात, ब्राह्मण, हमाल आणि दलाल। मी या तिघातला नाही बरं, मी या तिघातलाही नाही आहे। हे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे की त्यांनी या सर्व जाती समाजाचे मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ते चांगल्यापैकी संस्कृत बोलू शकतात। सांगण्याचं तात्पर्य तिथं असं सांगितलेलं आहे की पैसा कमवताना दुःख आहे। काय अनुभव आहे तुमचा? आपण पैसे कमवण्याकरता आलोत ना, कष्ट करावे लागतात, 10-10, 12-12 ड्युट्या कराव्या लागतात, प्रवास करावा लागतो। शेतकरी असेल नांगरटी करावी लागते, वखरटी करावी लागते, कोळपणी करावी लागते, निंदणी करावी लागते। निंदणी करता करता पुन्हा काळजी घ्यावी लागते। एखादी महिला पुढे जायला लागली ना, मागची चिखलाचा गोळा करते, नावर करणार आहे का तो इथली पुढे चालली तर मागे वय, ही उपाध आहे बरं, बोलताय ना म्हणताय असं अवघड काम आहे। म्हणजे पैसा कमवणं सोपं नाही। काही लोक काय म्हणतात, बोलो कशी मजा आहे हो, मान्य आहे ना आम्हाला, मजा आहे ना आमची। काय 10 लाखाचं वाहन घेऊन 15 लाखाचं वाहन घेऊन कीर्तन करण्याकरता आम्ही जातो। जर समजा येस का ध्यान ऍक्सिडंट कताली जावा ना त्या 10 लाख आणि कीर्तनना नाही। आपल्याला वाटतं ते कोणताही मार्ग, कोणती वाट, कोणती चाकोरी इतकी सोपी आणि सहज नाही आहे। वाटत असेल कोणाला 10 मिनिटं बोलून बघावं, बोलतायच बरेच लोक असले आपला घरवालाच ना पुढे बोलतायत, आडीकुडे बोलतायत। सांगण्याचं तात्पर्य विनोदाचा विषय सोडा, सोपं नाही। शेतकरी कष्ट करतो, तुम्ही आपण नोकर वर्ग कष्ट करतो। पैसा कमवताना दुःख आहे। कमवला पैसा, एखाद्याला यदा कदाचित पगार मिळाला, बोनस मिळालं, पेन्शन मिळालं, घरी व्यवस्थित आला पाहिजे ना। रस्त्यात जर कोण खिसा कातरला तर, शेतकऱ्यांना कापूस विकला, घरी यायला लागला, गाडी पंक्चर झाली, रस्त्यानंच गाडी पंक्चर झाल्यामुळे मोटरसायकल लोटत 10 वाजता घरी आला, घरमालकीन घरात घर फिरत आहे, काय जाय माय काय जाऊन आत काय घे तैल तापेल जीव काय कर माय लवकर येतात जातात जुनी असं चालत घरात चक्रा आले। दरवाजा वाजवला, दरवाजाचे कड उगले, हा या इथला चुपाय थैलं दाखवलं 25 लाख। ओ माय
कुच्चू भाषा बेताडाल कान राहतात ना. संसार खूप व्यवस्थित करतात हो लोक. कोण शिकवतं काय माहिती त्यांना इतकं पद्धतशीर. परमार्थच का शिकावा लागतो लोकांना. देवपूजा कशी करावी, आरती कशी ओवाळायची. काही काही लोक घालील लोटांगण आज बी असा फिरतस. समजिलो चुकायल से इगय का थाईन तरी आज आपला मा. काही काही वारकरी लोक जेवायला बसले की असं पाणी फिरवतात ब्रह्मार्पण. काही काय असा सांभाळ चुकाई सण उन्हात. काय सांगावं इतकं मागाई जग. देवाचं सांगायला गेलं बारकाव्यानं लोकांना जा देव तिकडे आय भोयन देव साय द्या तोंडले पोतारा फिराय. मग काय परमार्थ आहे आणि काय साधन आहे. दरवाजा लावला त्या घरमालकीन म्हणे जेवण करा. जेवण केलं. आता पैसा घरी आला झोपलं पाहिजे ना गुपचूप. मी दुसरी गोष्ट सांगतोय बरं. कमवताना दुःख आता सांभाळताना दुःख हे मी सांगतोय. झोपो ना असा उठीच बडे असा उठीच बडे. ती बाई म्हणे जपतात नाही माझा काय करताय म्हणे काय काय जपू. हा झोपू नाही देतो म्हणून आम्ही फकीर लोक जितके सुखी आहेत ना जगाच्या पाठीवर खरंच कोणी सुखी नाही. हा उगीच म्हणे कधी उभा गण चुला बन हे काही काम नव्हतं का काय आमले. हा सांगण्याचं तात्पर्य कसा तरी झोपला. रात्री 3 वाजता बरोबर घरात चोर शिरले. एक चोर छातीवर बसला एवढा मोठा रामपोळ घेऊन हो असा करून उठला. तो आपल्या बॉम्बला नको मारवर टाकेल. तुम्हाला खोटं नाही सांगत. लोक सप्ताला देवाला धर्माला भयंकरच पैसा देतात असं आहे का. ह्या कार्यकर्त्यांना विचारा हे कार्य उभं करण्याकरता काय काय तज्ञा घ्याव्या लागतात. तर काय काय बोलतील कसं कसं वागतील याचा भरोसाच नाही. आणि तिथं बरोबर वळणावर येतात लोक. देवाचे सूत्रच आहेत ते. काही काही ना अशी मस्ती अशी मस्ती अशी मस्ती पैशाची. बरोबर कोरोनामध्ये असा जेसीबीने खड्डे खोदले. पोऱ्यानी ना बाईनी ना आकड सासूनी ना सालीनी ताटे बापी नाही जा तिकडे तिकडे. पोऱ्या अरे पांड्या नाही 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 ते वातावरण बरं नाही. बाई सुद्धा स्वतःनी बाई पाय पडल्याने शेवट नाही 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 चांगलं नाही वातावरण दाबा तिकडे. टोकरच का लोटात तरी बी सुधारणार नाही आणि सुधारणार बी नाहीत. विठाल विठाल छातीवर बसला चोर रामपुरी घेऊन हु 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 करून उडला. बोललो नको मारी टाकसू. मान जाऊ द्या तो डोया फिराय नाही आता था मरण ना धाके. काही काही माळा घाला ना ऐकत नाही. असं तंगड मुळच ना एवढं लोखंड घालते तर तंगडा मारायचा फिरत नाही. तंगडा लोखंड 1 किलो न लोखंड माळा नळे तुले. हा छातीवर बसला मारतोच म्हणे. तो काय म्हणे 2 ने 4 मारा 2 ने 4 मारा. गुपचूप इशारा झाले हे चाबी घ्या कपाटात घेऊन जा पण काही करू नका. सांगा त्या चोरानं पैसा लुटून लिहिला अशी कल्पना करा. कमवताना दुःख सांगतोय मी. सांभाळताना दुःखच आहे आणि गेला तरी सुद्धा दुःख. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर पैसा पाठवला तरी तो पैसा त्यांनी स्वीकारला नाही असा त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला म्हणून तुमचा आपला वृथा भ्रम दूर व्हावा म्हणून बंगला बांधण्याचा गाडी घेण्याचा बॅलन्स टाकण्याचा बरोबर पुत्र पौत्रादींची चिंता करण्याचा भ्रम आपला दूर करण्याकरता साधू संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एखाद्याने बंगला बांधला अशी कल्पना करा. त्याला असं वाटतं की बास माझा जन्म सफल झाला असं वाटतं ना त्याला. एखाद्याने मोठी कार घेतली असं वाटतं की बास आपला जन्म सफल झाला. एखाद्याने मुलं बाळ सर्व एकदम संसाराची वेल विकसित झाली असं वाटतं की माझा जन्म सफल झाला असा भ्रम आहे तो. काय मी कीर्तनामध्ये विनोद जरूर करतो बरोबर. आता मला विदर्भामध्ये एक अनुभव आला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराज लोक आले की त्यांची चांगल्या ठिकाणी सुव्यवस्था करावी म्हणून. काहीच संबंध नाही. समर्थ रामदास स्वामी गाईच्या गोठ्यात वास्तव्य करायचे म्हणतात. आमच्यासारख्या फकीरांकरता तर त्याची काही गरजच नाही. पण वाटतं लोकांना बाबा गेलो काय बंगल्यामध्ये बसलो म्हणजे बाबा चहा पाणी नाश्ता काय होतं ते झालं चला आपला बंगला बघा. वास्तविक बंगल्याला पाय लागला ना सर्व बंगला माग करंट बिडी घ्या बरं. पण भावनाच नाही. पाहून घ्या हे बेडरूम हे स्टोर रूम हे स्टडी रूम. इंग्रजी कळत असेल ना. अभ्यास करायची खोली साहित्य ठेवायची खोली स्वयंपाक करायची खोली विश्रांतीची खोली. म्हटलं का हो देवारा तो काय जिनान खाले असं. अहो त्यानं मला हे सुद्धा दाखवलं खाले बसानं आणि वरे वाठानं. वास्तविक तेही दाखवलं पाहिजे का बरोबर दाखवलं.
आणि नंतर शेवटी विचारलं म्हणे बाबा कस काय बंगला वाटला. मी खोटं नाही सांगत, आमचे सर्व साधक मंडळी, वारकरी मंडळी, वैष्णव मंडळी मला ओळखतात. जवळून काही जण ओळखत, लांबून तर बरेच जण ओळखतात. मी खौट आहे, मी स्वतः मान्य करतो. त्याला म्हटलं तुना बंगला, आपला दाढी ना पुढे फिका आहे. एकदम दचकला तू, अरे बापरे 1.25 कोटीचा बंगला माझा आणि हा बाबा म्हणतो की माझ्या दाढी पुढे फिका आहे. तो म्हणे बाबा आपल्याला कळलं नाही. म्हटलं तुझा बंगला पाहिल्यावर 101 रुपयांना नारळ कोणी देतं का तुला? पुन्हा बोलू का? कोणाचा बंगला, कोणाची भारी गाडी, कोणाचा बॅलेन्स, कोणाचे पुत्र पौत्रादी, काय तुमच्याकडे जे असेल ते पाहिल्यावर कोणी सत्कार म्हणून 101 रुपयांना नारळ देस का तुमले? मुद्दा माहेर आणि मग बोला बरोबर. आपली दाढी देखताच 500 एकर नारळ भेटत. बोला बंगला बाळी का दाढी बाळी? विठाला विरोधाचा विषय सोडा. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आम्हाला हे निदर्शनात आणून द्यायचं होतं. काय की भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकट वास बरा संता पायी. कारण त्या संतांच्याच कारणानं ईश्वरीय सत्ता यच्चक्षुषान पश्यति यच्चक्षांश पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. डोळे ज्याला पाहू शकत नाही, कान ज्याला ऐकू शकत नाही, मन ज्याचं मनन करू शकत नाही, असा जो ईश्वर आहे, परमात्मा आहे, तो आम्हाला हस्तगत झाला त्या संत कृपेमुळे. विठाला विठाला आणि तो हस्तगत करण्याकरताच प्रत्येक जीवानं प्रयत्न केला पाहिजे. पंचदशिकारांनी इतका सुंदर विषय मांडलेला आहे, तो प्रत्येकाला पटेल असा आहे. कसा? जसं एखादा नाला असेल, ओढा असेल, नदी असेल, पाटाची चारी असेल, पाणी वाहत असेल, बरोबर. त्याच्यात जर एखादा कीट पतंग पडला तो बाहेर निघू शकतो का हो? एखादा छोटासा किडा, अहो ज्याच्यातनं मनुष्य बाहेर निघू शकत नाही त्याच्यातनं किडा कसा बाहेर निघणार? नद्यां किटा युवावर्तान दावर्तांतर मासुते व्रजंते जन्मनो जन्म लभंते नैवने वृत्तिम. जसा किडा गटांगड्या खातोय तसं आम्ही सुद्धा किती जन्म झाला फेरा गरीत नाही जी. असंच आहे ना, किती जन्मापासून आम्ही प्रपंचाच्या माया मोहाच्या गटांगड्या खातोय. पण कोण त्या कीटकाला बाहेर काढणार? जर त्या कीटकाचं काही सत्कर्म असेल, सत्कर्म परिपाकात ते करुणा निधी नो धृतात, असा श्लोक आहे. सत्कर्म असेल त्या कीटकानं केलेलं पूर्वजन्मात, तर एखादा करुणानिधी येतो आणि अलगद हातात काढतो आणि विश्राम मेंती यथासुखम, झाडाखाली त्याला विश्रांतीला प्राप्त करून देतो. पण येण्याकरता करुणानिधी पाहिजे. जर आळमुठ ह्या आला ना, तो किड्याला बाहेर नाही काढत, उलट दगड घेतो तो. तुम्ही बघा, तुम्ही खेड्यापाड्यातूनच आले, मला माहिती आहे, तुम्ही काय आठला नाही शेतच. काही काही इसले वटावर कुत्र सुद्धा येईल सहन होत नाही. आणि त्यातल्या त्यात आता तुम्हाला जर जगात वावरायचं असेल ना, कोणाचंही घर, कोणाच्याही पायऱ्या चढताना विचार करत जा, पाय स्वच्छली जात जा. बायानी तर पहिले पायकडे देखते, माय वो या स्वागत आहे, बसा. विठाला विठाला काही लोकांना एखादा अन्नाचा कण सुद्धा द्यावा वाटत नाही. आणि नेमकं त्याच्या दारी कुत्रा आला समजा, तो भाकर नाही टाकत, भाकर हातात घेतो आणि टप्पूर दांडक माग घेतो, तो यो 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 असा करतो. तो काय भाकर नाही टाकत, असा दणका हा तो नाही कीटकाचा उद्धार करू शकत, तो नाही कल्याण करू शकत. त्याला अंतःकरणात करुणा असली पाहिजे, तेव्हा तो आणि दुःखी असलेल्या जीवाचं कल्याण करू शकतो. इथं करुणानिधी नो धृता सांगितलेला आहे. तर संत करुणानिधी असल्यामुळे धन्य आनंदाची सापडली वेळ, जेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेडेला बुद्धीचा ओ मळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. तो परमात्मा प्रत्यक्ष दाखवला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो पाहिला. तो परमात्मा पाहिल्यानं माणसाला मुक्ती आहे, तो परमात्म्याच्या दर्शनानं माणसाचं आत्मकल्याण आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण केव्हा? त्याचं कारण संतांनी सांभाळ केला. जसं आज आपल्या या संप्रदायामध्ये परमपूज्य गुरुवर्य मोठे बाबा, परमपूज्य गुरुवर्य नथुसिंग बाबा आणि वारकरी संप्रदायामध्ये असलेले 151 रथी महारथी विरक्त अशी महापुरुष झाले. आणि म्हणूनच आपल्याला सांप्रदायिकता कळली, अन्यथा सांप्रदायिकता कळली नसती. अशा महापुरुषांनी आपल्याला सांभाळलं.
दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. जगद्गुरु तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये गुरुचा उपदेश प्राप्त झाला. मंत्र दिला राम कृष्ण हरी असा उपदेश आहे. तो मंत्र त्यांनी जपला आणि त्यांना ईश्वरीय सिद्धी प्राप्त झाली. ईश्वरीय दर्शन झालं. तुमच्या आपल्याही जीवनामध्ये ईश्वरीय दर्शन झालं पाहिजे. या जन्ममरणाच्या कचाट्यातून आपणही मुक्त झालो पाहिजे, सुटलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायचं ठरवलेलं आहे. विठाला विठाला तर जगद्गुरु तुकाराम महाराज या आपल्या संस्कृतीमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक कृतज्ञ असतात, उपकाराची जाण न ठेवणारे, आणि काही लोक कृतज्ञ असतात, उपकाराची जाण ठेवणारे. जगद्गुरु तुकाराम महाराज कृतज्ञता व्यक्त करतात की ज्या संतांच्या कारणानं ईश्वरीय सत्ता मला हस्तगत झाली, त्या संतांच्या बाबतीमध्ये दुसऱ्या चरणातून तुम्ही सहज ऐकतो तेवढे सहज आणि सोपे हे मुद्दे नाही आहे. तुम्ही सांभाळिले संतांनी सांभाळ केला, त्याचा परिणाम काय झाला? भय निरसली खंती. माझ्या जीवनातलं भय नाहीसं झालं. पटेल कोणाला, रुचेल कोणाला, विश्वास बसेल या वाक्यरचनेवर कोणाचा? जर विश्वास असेल तर लोक साखर खाणं कमी करतील का? माझं बोललेलं तुमच्या लक्षात नाही आलं? याचा अर्थ साखर का खात नाही लोक जास्त? त्यांना माहिती आहे, अंतःकरणात भीती आहे की साखर जास्त खाल्ल्याने डायबिटीज होतो, मीठ जास्त खाल्ल्याने रक्त पातळ होतं. काही लोक असा भोजन भंडारा, वास्तुशांती, महाप्रसाद, लग्न असा काही कार्यक्रम असला की एक स्वतंत्र काही फळी असते. त्यांचं एक काम असतं, ते तवंग पाहतात, ते तरण असं वरचं तेल बादल्यांमध्ये काढतात. ते आणि ते सर्व आटोपल्यावर मग बसतात, हे ग्लासच्या ग्लास वाट्याच्या वाट्या पितात ते. हो, आता त्या खेड्यापाड्यामध्ये कुठले तरी कार्यक्रम असतात ते असे प्रायव्हेट, ते शेंड्यांचे काही असे तलवारीला निंबू खोसून नाचतात ते. काय तिथं तर पेशाल असतात ते. काय का कोण जाणे कुठं जग चाललं ना. मी अजूनही गावंडाळासारखे त्या भोकड्याच्या पुढं नाचतो. कीर्तनात नाचताना लाज वाटते आम्हाला. आणि ते भोकळ कापतात ना तिथं नाचतात ते लोक त्या तलवारींच्या पुढं. बरोबर. हा मग ठेवा बरं. आणि जेव्हा कधी खातात असं करतात, असं शिकरून साखरून असे कानातून नाकातून अशा वाफा निघतात त्यांच्या लाड. मग म्हणतात हे ध्यानात ठेवा, सूत्र लक्षात ठेवा. मी कीर्तन जरूर करतोय, विनोद जरूर करतोय, जीवन जगण्याचे काही सूत्र सांगतोय. लक्षात ठेवा. भोगे रोग भयम, भोगे रोग भयम. तुम्ही जोही भोग जास्त उपभोगणार त्याचा परिणाम रोगात होणार आहे. त्यांना भोगे रोगा जोडून या दिले अनेक आरुती ते हो का सगळा पासोनी, आरुती ते हो का सगळा पासोनी. भोगे रोगा जोडून या दिले अनेक आरुती ते हो का सगळा पासोनी, आरुती ते हो का सगळा पासोनी. लक्षात आलं प्रमाण? सूत्रही लक्षात आलं आणि प्रमाणही लक्षात आलं. ध्यानात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टीवर संयम असावा. पण अंतःकरणामध्ये भीती आहे म्हणून गोड खात नाही लोक. आणि जर कोणाला असेल तो मधुमेह, साखऱ्या, डायबिटीज आणि मर्यादेच्या बाहेर असेल तर असं इंजेक्शन टोचतात. ते कुठंतरी टोचतात आणि मग जेवतात. मी याच्यावरही डोकं खाजलं. असं का बरं? धर्मशास्त्र तर म्हणतं भोगे रोगा जोडून या दिले आणि का. मागच्या जन्मात या सद्ग्रस्तानं बैलाला आरा जास्त मारल्या, त्याचा हा परिणाम या जन्मात भोगावा लागतोय. आपण विश्वमाता जगन्माता सीतेचं उदाहरण पाहतो की तिनं राघू आणि मैनेचं जोडपं पाळलं होतं मागच्या जन्मात. राघू पोपटातनं पडून गेला होता आणि ती मैना विनंती करते की सीते मला जाऊ दे माझ्या प्रियकराकडे, माझ्या स्वामीकडे, माझ्या धनीकडे, माझ्या हजबंडकडे जाऊ दे. ती ओरडते आय लव्ह यू माय डार्लिंग, आय एम कॉन, अशी करत होती ती. विठाला विठाला प्राण त्यागला हे ध्यानात ठेवा. तिनं प्राण त्यागला आणि जाता जाता सीतेला श्राप दिला की तुला सुद्धा पती वियोगाचं दुःख सहन करावं.
भीष्माचार्यांसारखा ब्रह्मचारी या संस्कृतीमध्ये आणि 2 महिने 12 दिवस बाणाच्या टोकावर विश्रांती करतोय, ध्यानात ठेवा. मागच्या जन्मामध्ये सरडा बाणानं उचलून फेकला होता, त्याचा परिणाम भीष्माचार्यासारख्यांना चुकला नाही आणि तो तुम्हा आपल्याला चुकणार आहे का? म्हणून काळजी घ्या जीवन जगत असताना. विठाला विठाला म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये भीती आहे हे मला सांगायचं. एखादं झाड पडकं असेल, विजांचा कडकडाट आणि मेघांचा गडगडाट होत असेल, बरोबर, एखादं वाहन भरधाव येत असेल, तुम्ही गलीबोळानं फिरत असताना एखादा सांड म्हणा, एखादा टोनगा म्हणजे बफेलो, हेला, म्हैस म्हणतात ते असेल, त्यानं फक्त असं करू द्या. आता जो शेतकरी असेल त्यालाच कळेल बरं. हे ज्याला पशुपक्ष्यातलं काही क्रिया कळत नाही त्याला नाही कळणार हे असं काय म्हणून. पशु पहिल्यांदा माणसाला इंटिमेशन, सूचना करतो. जसा सर्प असेल, त्याला जर त्याच्या जीवनात धोका वाटत असेल तर तो फुटकारा मारतो, फस करतो. म्हणजे तो सूचना करतो की माझ्यापासनं लांब राहा, अन्यथा मी तुम्हाला सहन करून घेणार. असा बैल असेल तर असा करतो तो. मनुष्य त्याच्या जवळ जातो का त्याला गोंजा राहिला नाही. याचा अर्थ त्याच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल भीती आहे. आणि संत तर या ठिकाणी सांगतात की आमच्या जीवनामध्ये भय निरसलं, भीती नाहीशी झाली. कसं शक्य आहे हे? हो, ही तर सामान्य भीती आहे. ही जन्म मरणाची, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैनम, ही तर मोठी भीती आहे. आणि संतांनी सांगितलं भय निरसली खंती. काय कारण आहे असं? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. सांगण्याचं तात्पर्य आम्ही त्या पद्धतीने साधना भक्ती उपासना करत नसल्यामुळे आपल्याला अशी अनुभूती येत नाही. भीती नाही असा जगाच्या पाठीवर जीव नाही की ज्याला भीती नाही. पण मात्र संत म्हणतात की आमच्या जीवनातलं भय नाहीच झालं. एको देव हा सर्व भूतेषु गूढ हा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा. विठाला विठाला किती वाजलेले आहे? कारण मला पुन्हा प्रवासाला लागायचं आहे म्हणून विचारतो किती वेळ कीर्तन केलं पाहिजे? 11 पर्यंत म्हणजे 15 मिनिटं. कारण काही माननीय अतिथी या ठिकाणी आलेले आहेत. हा ग्रंथ वाटपाचाही कार्यक्रम पुढे आहे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्यावर 700 गायींची जबाबदारी आहे सध्या. म्हणजे आमचा कालखंड असा आहे, वैरण गोळा करायचे, मोठमोठे गोठे भरायचे गायींना वगैरे. म्हणून तुमच्यापेक्षाही आम्ही जास्त धावपडीत आहे. म्हणून एकदा काय करा, आपण दुसऱ्या चरणापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी संतांविषयी केलेली कृतज्ञता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी व्यक्त केली. तुम्ही सांभाळिले संती, त्याचा परिणाम असा झाला की भय निरसली खंती. आमच्या जीवनातलं भय नाहीसं झालं. संत कृपेने ईश्वरी तत्वाचं ज्ञान झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये भीती राहिली नाही. आम्ही अज्ञ असल्यामुळे, ईश्वरी तत्वाचं ज्ञान आम्हाला नसल्यामुळे आमच्या जीवनामध्ये भीती आहे असा त्याचा अर्थ आहे. एकदा सर्वांनी मांड्या व्यवस्थित घाला, हात मन मोकळं करा आणि त्या परमात्म स्वरूपाचं चिंतन करा. याच्यानं आपल्याला मोक्ष मिळत असतो. विठोबा रखुमाई.